तुम्ही आम्ही भामटे, तुमच्यापेक्षा आम्ही येडपटेत, तुम्ही लय बरी आमच्यापेक्षा. आम्ही तुम्हाला सांगतोय संग काही न्यायचं नाही आणि येळभर कमीतोय. तुम्ही तरी दिवसा कमीत, आम्ही रात रात झक मारितोय. उपयोग काय त्याचा? ज्यानं बायको करेल नाही त्यानं म्हणायचं संसार अवघड आहे. तुला चटका माहिती आहे का काही? तू बरळतो कशाला? आणि ज्यांना बायको नाही त्यांना टिकटॉकचं याड आहे. आपल्याकडे लोकांनी व्याख्या केली ज्याला बायको नाही तो संन्यासी. चुकीची व्याख्या ती. ज्याला बायको आहे तो खरा संन्यासी. तुमची अक्कलच बंद होईल. आपल्या कीर्तनाला सावध बसावं लागतं. अजून 5-10 मिनिटांना बधीर व्हाल तुम्ही. तुम्हाला काय सुधारायचं? फायनल फक्त बोलत जायचे कीर्तनाला. येस, आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा कडवे 4. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायचं नाही. कटीवर हाते विटेवर बाई तो जगाचा बाप आहे. त्याला सगळ्याची काळजी. तुम्ही आम्ही छाताड झोडून जगण्यात काही मजा नाही. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुची नाही. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कामं नाही. आपण बांध करून वाढवायची, त्यांना टेप लावणी काही शिकामायची तरी कशाला? आपण पाणी घालून दूध विकायचं, त्यानं पाणी टाकूच प्यायची. मग वरास प्यायला काय वाईट? हाय पितोय काय उपयोग काय? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि लोकांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या हॉटेलमध्ये त्या जमिनीचे मालक वेटर आहेत. इतकी आपली प्रगती झाली. आपली प्रगती इतकी झाली, आपण जमिनी विकल्या आणि स्कॉर्पिओ घेतल्या. आणि ज्यानं घेऊन हॉटेल टाकले त्यांनी आपली पोरं त्या हॉटेलमध्ये वेटर ठेवले. आमची अवलाद आकडूनच मी कडक कपडे घालायचे आणि कुठाने चालू. आम्ही काय केलंय? एवढं आलंय केरळवरून, एवढं त्यानं गुंठा वेला घेतलाय हवा भरण्यावर. हवा भरणाऱ्याने गुंठा घेतलाय आणि आपला गुंठा विकून हवा भरायला जातोय. 35 भर 35 आदाळी नाही पाहिजे. रातचं परत धाब्याच्या बाहेर नीट निघाली पाहिजे. 35 भिकारी व्हायची लक्षणे. महाराजांची भाषा आहे, माझी नाहीये. अर्थलोपली पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधनावगे बोलवले. काय झाली गंमत? बऱ्याच दिवसापासून बांधून राहिलेली गाय खुट्या सकट सुटली आणि खुट्या सकट सुटल्या. ती गाय सुटली घासत गेली. आता 10 गुंठे घास होता. एक वापा खाऊन तिने गप्पा बसावा का नाही? ती तोंडच टिकीन. क्या वाप्यात इंटरनेट आली. काय झाली? ती गाय भांबावली. काय खावा ती गाय भांबावली. ज्ञानोबारायनं 13व्या अध्यायात ओवी इतकी सुंदर लिहिली, हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणजे हिरवा चारा खाऊन ती गाय जशी भांबवली तशी आत्ताची 99% माणसं कमी कष्टात लक्ष्मी मिळाल्यामुळे भांबवली. आज माणसं कशी आहेत? भांबवली माणसं. आणि भांबवल्यामुळे काय झालंय? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून भांबवली लोक. आणि ती भांबवल्यामुळं पटकन बसा. आता इकडे बसा. पटकन राहू दे तिथंच द्या खाली. आता परत इकडे येऊ नका. बरं विठाल आहे हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबवली तशी माणसं सध्या भांबवली. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांच्या कडवे 4 हा बघ संतपर आहे. आणि चिंता करायचं काही महिला म्हणे एक वाक्य सांगा. 100 लोक जर एकत्र केले तर 98 लोक येडे. 2च लोक शहाणे या जगात, आई वडील आणि संत. तिसरा कोण शहाणा? आपण. तुम्ही मी शहाणे. आपण समजतोय शहाणे. तुम्ही मी स्वतःला समजतोय शहाणे. आपण काय शहाणे? महिला मंडळ उत्तर द्या पटकन. तुम्हाला एक मुलगा आहे. एक मग साधारणपणे सुना किती असतील? तुम्हाला एकच मुलगा म्हणल्यावर सुना किती? 1. उद्या तुम्ही उलटल्या उलटणार तर आहेत. मग तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. मग तुम्हाला एक सून का सहन होत नाही? कारण काय? ज्ञान नाही. ज्ञानच नाही. बसलेली माणसं पटकन बोला. कोणत्या माणसाला माहित नाही का मला बरोबर काही न्यायचं नाही? माहिती. मग बांध करायची गरज काय? का? ज्ञानच नाही. बोला पटकन. किती पुरुष मंडळी अशी बसले कीर्तनात का त्यांनी आता दिवाळीला बहीण आलती आपली बहीण. बायकोला न विचारता किती लोकांनी बहिणीला लुगडे घेतले त्यांनी बोटवर करा.
याचं कारण आपल्या बहिणीला लुगडं घ्यायचं ना, आपल्या बायकोला विचारायचं काय करायचं. पण बायलेच्या अधीन दयाचे जिने, महाराजांची भाषा आहे. बायलेच्या अधीन दयाचे जिने. बायकोचं ऐकून एक वाक्य सांगा, तुमची न माझी, माझी न तुमची, आपली ना आपल्या भावाची मारामारी जर बायकोचं ऐकलं नाही तर कधी होणारच नाही. कधी फक्त बायकोचं ऐकायचं नाही. नातेला एक पवार कुटुंबाचा आदर्श घ्या ना, 4 भाऊ एकत्र आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं बापातून पोर व्हायलंय, एका बापातून पोरग व्हायलंय, आई बापात पोरं नाहीत. या कुटुंबाचा आदर्श कसा घ्यायचा ऐका. आपल्या बायकोने आपल्या भावाबद्दल काही सांगितलं नाही की तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळीचा, आपले मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. आपली बायको आपल्या भावाबद्दल काही बोलली ना, आपण बघतो म्हणायचं खरंय, काय अभ्यास आहे तुझा, हे आता शिक ध्यानात आलं नाही. पाहू उद्या पाहू, चहा ठेव. तिला मार्केट नाही द्यायचं, ती याड पटायची, ते काय एवढं शहाणं नाही. ते उगाच आता गुथली गाई फटके खाई नाही तर काय उपयोग नाही. तिला एवढं मार्केट नाही द्यायचं, ऐकायचं नाही, फक्त खरं आहे उद्या पाहू. हलक्या कामाची माणसं झाली का भावाची दुश्मनी लागते, काय मत आहे तुमचं. आपण हलक्या कामाची माणसं झालं, बायकोचं ऐकलं ना संपला विषय. बायकोचं ज्यानं ऐकलं नाही त्याची त्याच्या भावाची मारामारी कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. एक दुसरी गोष्ट, बहिणीला दिवाळी लुगडे घ्यायचं ना, तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आणताना 500 आणायचं, 1500 आणि चिठ्ठी 500ची चिटवायची, ठेवायची तिच्या पुढं. डोळे वासू वासू पाहते, इतकी भारी इतकी भारी. अगं 300लाच होती, याडपटावानी काय करते, इथं 500ला मिळाली, जळाली पाहिजे. मग आपण ती आपल्या पुढची, ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली तिला देते. आपण जागा का इडी का काय तू, तिचा कलर जातो, कलर बॉम्बला. बस कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1, कडवे आहे 4 आणि हा अभंग संतपर आहे. चिंता बिंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. तुकारामांचा का तिथे नाही त्याचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणित मंडपाली माईक सिस्टीमवाले विजय महाराज पवार आणि त्यांचे सगळे बंधू मातोश्री त्यांच्या मुलं बाळ पत्नी वित्नी सगळ्यांच्या वतीनं चाललेल्या अखंड सप्त्यातल्या रौप्य महोत्सवातल्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन असल्यामुळे अभंग संतपर आहे. वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे, पहिलं कीर्तन नामपर असावं, दुसरं कीर्तन संतपर असावं, शेवटचं कीर्तन मागणीपर असावं आणि त्याच्यानंतरचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. हा संप्रदायाचा दंडक असल्यामुळं पहिलं कीर्तन नामपर सकळ मंगळ निधी आणि दुसरं कीर्तन संतपर असावं. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, संतपर आहे. आणि हा अभंग ह्या पवार परिवाराच्या कार्यक्रमामध्ये अनिल महाराज वाळके यांच्या मार्गदर्शनानं, भरत महाराज थोरात यांच्या प्रेरणेनं, गायकवाद गुणीजन लहान मोठ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पांडुरंगा मायबापा, ए देवा पांडुरंगा मायबापा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि देवाला सांगा, देवा तू गरीब कर मला, देवा तुम्हाला गरीब कर, देवा तुम्हाला गरीब कर चालेल, देवा तुम्हाला झोपडीत चालेल, देवा एक दिवस माझ्या पोटाला पण माझ्या दोन गोष्टी, माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान येऊ नको. सगळ्यांना देवा, राजाचा रंकही करणारा तूच आहे, रंकाचा राजाही करणारा तूच आहे, पण समाधान का नेऊ नको, तुझं वाक्य आहे माझं नाही. देवा तूच नवी आद्यात म्हणतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबई न दिसे, मी तयापासी हरपला घेऊसावा जिथे नामघोष बरवा करती माझा काय पुरावा, कीर्तनाचे नटनाचे नाशले व्यवसाय प्राचिताचे तेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. देवा तू तिथं राहतो कुठं, मी वैकुंठी नसे, मग मी कुठं असे, मी कवय अवतार नाही घेत, चौथात गाय मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवोनी अवतारे. कधी मी अवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी आणि योगी पाहे दिवाळी निरंतर. देवा माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको, एक आणि अजून एक गोष्ट देवाकडे मागायची ना अभंगात घुसायचं. देवा हे बरे, देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळ्या आईची तहान भागू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे आणि झोपडीतून हसू निघू दे. बस
पुन्हा एकदा पवार परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे वाळके महाराज, भरत महाराज, सगळी स्टेजवरची महाराज मंडळी, गायक वादक, सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मातोश्री मगाशीच घेतलं. सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं. बसलेल्या पैकी कोणत्या माणसाला घर नाही आहे? बोलत जा बरं का. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सिगडी, हिटर, फिटर, एअर, वापे, चिंगड्या, कांदे, गोन्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, गिजर, नोटा, बेडशी, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, खांड, खुंड, बोंगलं, सुटा, अंड, टरफलं, गुजीरवाण्या, घरात क्वार्टरचे कोणाला अगदी सीतावहिनी साहेब ते धक्का, धोबी बजाड, भरताला परत गोष्ट तकला, शिक्षणाचा ऐकून झेंडा, मानवेज खान, राजनीती, दबंग वाटे, शिंगम बॉडीगा, धक्का, चिकनीची मेली, दुनियादारी लई भारी, माझे मन तू झाला तर सटकली, पप्पे पारोला, ही पोरगी साधू तुपातली, सिज्जी वाजली, गाडी सुटली, पत्र गेलाय वर, शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली वर, आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट सुनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई, वाडेवर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं, एवढं पाठ करा 1 वर्ष लागत. हे सगळं आहे, सावत्रावर का गुस्सा चालू आहे अभंगा आपण, सगळं आहे पण एक नाही, त्याचं नाव सुख आहे. मान्य आहे का? सगळं आहे, गाडी आहे पण काय रोग नाही झाला कोणाला, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, फक्त काय नाही, सुख नाही. आता सावध राहा. आता जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही? परत जरा सावध आहे बरं का. या जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही? उलट 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 बोलत जायचं कीर्तनाला. आपण सुखाला प्रयत्न करीत नाही का या जगात सुख नाही? उत्तर, या जगात सुख आहे, आपण प्रयत्न करतोही पण याच्या सुख येते आपल्याला माहित नाही. सुखाचे प्रयत्न नाही का आपले? हा प्रयत्न कशात आहे? हा 25 वर्षाचा यज्ञ, एवढा मोठा शेतकरी वर्गाला एवढा मोठा चांगलं करणं, हा प्रयत्न आहे ना. कशासाठी आहे? सुखासाठी प्रयत्न आहे ना. दिंडीत जाणं, टाळ वाजवणं, सोमवार करणं, एकादशी करणं, माळ घालणं, गल लावणं, येस सोमवार करणं, गुरुवार करणं. गुरुवार एक झाला, आता दुसरा आला. करा 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 ओ करा. पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे भारी. शंकर म्हणला लिंबू पीळ. येड्याचा बाजार झाला. सगळ्या लोकांचे प्रयत्न सुखासाठी आहेत, सावध राहायचं बरं का. प्रयत्न नाही असं नाही. आता उलट फिरायचं बरं का. तिथल्या तिथं जगात सुख आहे आणि प्रयत्नही आहे आणि सुखही आहे. फक्त घोटाळा असा आहे कशात सुख आहे याचं ज्ञान नाही, म्हणून सुख नाही. उलट फिरायचं बरं का तिथं. आता सुख नाहीये का? आहे. आपण प्रयत्न करीत नाही का? आहे. मग आपल्याला सुख का मिळत नाही? तर ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. मग आता आपल्याला काय येणं गरजेचं आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता लागला करंट लागला माहिती. तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. आता आपल्याला सुख आपाप येईल, पण कधी? बस. पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय, आंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 4था अध्याय, ते ज्ञान पाहिका बरवे, जरी मनी हाती आणावे, संता या भाजावे सर्वेश्वशी, तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, आदरकथा करावे, दास्य सकळ. ते नाही शाळेतलं ज्ञान नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? कुत्र खाईन त्याला. हे जे एम एन फिमे आले, हे जे एम एन फिमे, हे एम एन फि हे एम एम फिर डीएच कम कम एलबी डीएड बी जूनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन मेन डीएड एंड बीएड एंड आर्ट एंड कॉमर्स एंड साइंस एंड फाइनेंस वाइनियम टेकन बीटेक एंड डिग्री डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेल्डर एंड मैकेनिकल इंजीनियर पॉलिटिकल इंजीनियर एंड एमपीएससी यूपीएससी नेट एंड सेटर फार्मसी एंड सिटी एंड ग्रीन डिग्री डिप्लोमा एंड एमबीए बीएन हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जे एम एन फिमे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या. बाबळीवाणी कोणी उठायचं, 2 खोल्या बांधायच्या आणि घ्या गाडी. लोकांनी पोरं आणायची कुठून? तुम्ही काय बावळात पण आहे का नाही? जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. कोण आणायचं लोकांनी? कोणी उठायचं काला शाळा. बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू ठेव गाडी उभी कर, मी आतून पोरा. बावळ्याचा बाजार नाही. बरं लोकांना पोरं कशी काय होती? होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. जे बायको करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक
वर्ष काय पोरं होती, रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसना. बावळटपणा असं कुठं चालतं का मला? कोणतं ज्ञान? 9वा अध्याय. जडजडो निवायला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे. आता आलो घोटाळा, आता करंट लागला तुम्हाला. जगात सुख आहे, प्रयत्नही आहेत, पण ज्याच्यात सुख आहे तो आपला प्रयत्न नाही. सुख कशात आहे? तर सुख आहे याचं आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि आज नेमकं आपल्याला काय नाही बस. आता ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. बाहेरून काय करता? गडी देखणालाय पण गडी नाही, गडी देखणालाय कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उपयोग आहे त्याला? त्याचं उत्तर आहे का आता? साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय पुढचं ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं मन कधी स्थिर नाही, आणि सुरीचं धन कोणाला खराब नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धावणे. पुन्हा 9वा अध्याय. 13वा अध्याय. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी मेरू ना ओलांडवे, आणि मशका शिंदून न ठरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, त्याची पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही, सुखानं जगू शकत नाही. तो देव आहे ना, त्याचं ज्ञान आलं पाहिजे. आणि आता आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. महिला म्हणा पत्नी गरोदर आहे, 3ऱ्या महिन्याला चेक केली, सोनोग्राफी करून आली. 5व्या महिन्याला पळत बाळाची वाढ पाहिली, वजन पाहिलं, वेट पाहिलं, त्या बाईला कोणता आहारला गेली याची माहिती झाली. या स्त्रीला 10 वेळा दवाखान्यात नेलं, तेव्हा ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. पत्नी घरात, स्त्री आहे. त्याच घरात एक मांजर आहे, सावध राहा बरं का. आता त्याच घरात एक मांजर आहे. मांजरीला कोणतंही खाद्य नाही, मांजरीला कोणतंही ट्रीटमेंट नाही, मांजरीला चेकिंग नाही, मांजरीला गोळ्या नाहीत, मांजरीला गरोदरपणामध्ये काय काळजी घ्यावी याची तिला काही घेणं नाही. बरं, ती गरोदर असताना म्हणजे बाळ पिल्लं पोटात असताना तिला योग्य आहार मिळालच गॅरंटी नाही. जर मिळाली एखाद्या घरी तर तिला मुलं झाली, म्हणजे पिलं झाली. मांजरीची जी पिलं झाली ती पिलं त्या मांजरीनं साठून अशी सुंदर बनवली, साठली, ती खराब होती ती चाटली, तिची ममत्व तिच्या जिभेत उतरलं. पिलाबद्दल असणारं ममत्व तिच्या जिभेत उतरलं. तिनं कोरडी मुलं केली, आणि 5-6 दिवस त्या मुलांनी डोळे उघडले नाही. फिरून यायचं, दूध प्यायचं, मिळालं दूध तर कुठं प्यायचं, कुठं भाकर खाय, कुठं उंदीर खाय, पिलं पोसायची. तिची पिलं जेव्हा घरात उड्या मारायला लागली, तेव्हा घरातल्या कोणत्याही माणसानं काम सोडावा आणि त्या गुजीरवाण्या पिलांक पाहावं. त्या पिलांचं पालन पोषण पोटात बाहेर येताना आणि बाहेर आल्यावर कुणी केलं? बारीक उत्तर आहे का बरं? पोटामध्ये त्या पोलांचं पालन पोषण, बाहेर येताना पालन पोषण, आणि बाहेर आल्यावरही पालन पोषण. जर सुंदर पांढऱ्या रंगाचं पिलू असलं तर बाई भांडे घासताना सुद्धा भांडे बाजूला ठेवते आणि पिल्लाक पाहते. लहानाली पोरं मांजरीच्या पिलाला जवळ घेतात, त्याचा कान वाढतात, त्यांच्यावर प्रेम करतात. मग जो जगाचा बाप आहे तो पोटातली बाळं सांभाळतो, बाहेर आल्यावरही सांभाळतो आणि मोठी करून देतो. त्या मांजरीचा फक्त एकच आहे, त्या मांजरीचा भाव देवावर आहे, तिचं कर्तृत्व नाही. मांजर मी मुलं पिल्ला पोसते असं कधी म्हणत नाही, आणि माझेच पिलं आहेत हेही कधी म्हणत नाही. पण ती पिलं एकदा घरात चालायला लागली, शेजारची बाई जर आली तर ती बाई म्हणते, एक मला द्या, एक मला द्या, एक मला द्या. त्यांच्या पिलांना, मांजराच्या पिलांना ज्याला मला आल्यावर 8 दिवसात गिरायक आहे. बरं, त्यांना कापायचं गिरायक नाही, पाळायचं गिरायक आहे, पण घरातलं संरक्षण करण्याचं गिरायक आहे. मग एक बाई म्हणते, ते पांढरं मला दे, ढवळं दे, काळं दे. ती मालकीन म्हणते, नाही, अजून ते पेतात 8-10 दिवस कोणाला द्यायचे नाही. आता त्या पिलाचं सगळं पालन पोषण देवाने केलं. आपल्याला एकच पोरग झालं, कुटीचा बंगला आहे, ऊत आला पैशाला, पण पोर कुपोषित झालं. निवांत डोकं खाजवा. आपल्याला एकच झालं, ते बी दवाखान्यात झालं, सिझरिंग करून झालं, ती काही सुईचं नाही आलं,
येताना आडवं चालू, सिझरिंग केलं, त्या बाईला रक्त भरलं, ते कार्ट आडवं आलतं. बाळातीनं आलेल्या बाईला भेटायला आलेल्या बायांना 150चे लुगडे 450 घ्यावं लागले. ते गचपान भेटून गेलं. आणि आपलं बाळ बाजाच्या खाली आलं, दूध फुल प्यायचं. त्याची आई नुसती खांडा आणायची, बाळ झालं म्हणून, दूध उतरावं म्हणून. लिंबू पिळून रस्सा हाणायची. मोसोबाच्या जत्रेला तर भाकर घरी घेऊन जायची. आणि असं करून ते एकच याड आलं, कुपोषित, पोटात मोठं पाठीत माग. आणि आई म्हणते काय माय वाघाचं पिलू खेळत. माहिती बिबट्याचं पिलू आहे, वाघाचं नाही. एकच. आता इथं लय मार्मिक उदाहरण, हा दृष्टांत नाहीये. मांजरीची पिलं देवाने सुंदर का बनवली? तर मांजरीच्या पिलात तो ममत्व आहे, पण मी नाही. पिलाबद्दल ममत्व आहे, माया आहे, पण मी पोचते हे नाही. आणि आपला संसार सुखाचा का नाही? ममत्वही आहे. आणि मी पण आला का ज्ञान निघून जात आणि अहंकार वाढत जातो. यावर आपलं मत काय? अहंकार वाढत जातो. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला. लहान सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टर झाला. आता तुझा पाय इतका चांगला होता का ग? तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले, थोड्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकटा मुरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडावडीत आणला बाहेर. पाय 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 एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं पाय. तो म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळवते ना गाराशलं. मांजरीच्या पिलाचं सगळं पालन पोषण करणारा जो आहे तोच आपल्याही बाळाचं पालन पोषण करणार आहे. पण आपल्याकडं माया आहे आणि मी आहे. मांजरीकडे माया आहे, मी नाही. आणि जिथं मी नाही तिथं तो उभा राहतो. साखळीला जिथं मी नाही तिथं तो उभा राहतो. आणि जिथं तो उभा राहतो तिथं मी राहत नाही. तोच आता इथं मी आहे, मी नाही वाजवल्यावर कोण वाजीन? नको वाजू तू. हो, घमेंड कशाची करा भाऊ, चिरती पैशाची, सत्तेची, संपत्तीची मस्ती लई दिवस चालत नाही. आतापर्यंत फक्त रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, ज्ञानोबरायला वनवास होता, तुकोबरायला वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, महाराज लोकांना वनवास होता, नोकरीवाल्यांना वनवास होता. फक्त आमदारांना वनवास नव्हता. यंदा तो सुद्धा आला. 1.5 महिना झाला घरीच नाही आले, जसे गेले. अरे कपडे नाही आणले, भोंगळा बस पण जायचं. त्यांना अजून घरी येता आलं का? मग ते सुद्धा कुठं होते 1.5 महिना? वनवास जिरत ती लय दिवस चालत नाही. 8 दिवस तुमचे सुद्धा लय हाल झाले. फटाका पेटवला का? अरे आज नाही उद्या हिजो. लोकांनी फटाका पेटवला का? अरे उद्या सुनावणी आहे, हिजो. काही नाही लगेच म्हणायचं अरे पेटाव. पण आपला नाही झाला, हिजो. खिशात घेऊन येत होती फटाके. बरे नाही चड्डीत पेटला याच्या. पागल झालेली जनता आहे महाराज. पण कोणाची ना कधी म्हणून 3 गोष्टी सांगतो पुढे जातो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. हे 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवा. 1 अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे भंगार जरा नीट आहे का? मोटरसायकल चालू कुत्र्याला चालतो तो बाप पिसाळेल होता. जरा माझा टेलपणा नका करू. अंगातली ताकद
आता घरचा लंक घरचा वेद या लंका गण काय करणार? घरचं जुटलं लोकांची काय दाबी तर आपलं जुटलंय. आपलं जुटलं तर लोकांची काय दाबून धरतं. चालते भाऊ तुला जसं झालं तसं बस. आता विक्षेप न करू मग मजा राहत नाही त्याला. चला पुढं. गमेंड आहे अंगातली ताकद जपून वापरा. आता हे दंगली करायची मोर्चे काढायचे टपऱ्या काढायचे दिवस संपले. आता माझा टेलपणा कमी करा. पाया पडून सांगतो भांडणांमध्ये जिंदगी बर्बाद करू नका. तारखीवारी काही मेले. आता एखाद्याला बॉक्साची सुपारी तुम्ही 10 लाखाला घेऊ शकता. त्याला तुम्ही बॉक्साला काय 5-10 मिनिटं लागत आहे. पण 30 वर्ष जाऊन बसला पैसे खर्चितो कवा? थोडासा विचार करा. 40-40 वर्ष लोक कचेरीत तारखेला आहे. 80 वर्षाची म्हातारी कोर्टात तारखेला आली. 80 लिंबाखाली बसली होती. तिला विचारलं तुम्ही तारखेला कधीपासून येता? ती म्हणती कॉलेजला असल्यापासून. तुमची तक्रार काय? काय नाही म्हणली कॉलेजला असताना माझ्यावरती घाणी बलात्कार केला. 2 मेले 1 राहिला त्याला सापडा येते. भांडणं करू नका. मारामाऱ्या करायचे टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही. महाराष्ट्रातलं पोलीस खातं सध्या नंबर 1 झालंय. आता पहिले दिवस राहिले नाही. स्टँडर्ड पोलीस खाते आता. हा आणि 100% जनता CC कॅमेऱ्यात येईल. हा जर कधी टपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू अशा खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही. आता बसून गेले एकदा खाली. 3 महिने जामीन नाहीये आणि मर्यापर्यंत सरकारी नोकरी नाही. आता कुठे करू नका. इंदुरीकरला तुम्ही घोडे लावा पण इंदुरीकरचं कवाई खरंच आहे. काय मत आहे तू? जाऊ दे तुम्हाला. मला काय हलकट म्हणा नालायक म्हणा बेशरम म्हणा काही म्हणा. मी मरण ना महाराज. मी मरणार नाही 5-25 वर्ष. 25 तर कशी गाडी लागून. पण महाराज तुम्हाला मी मेल्यावर सुद्धा आपलीच आठवण येईल देणार ठेवा. हा माणूस काय म्हणत होता. आज तो काळ राहिला नाही. आपल्यावर प्रसंग आल्यावर सोडवणारी माणसं आता राहिली नाहीच. 99% जनता स्वार्थी झाली. आता हे पहिले दिवस राहिले नाही भाऊ. कुठे करू नका. हे कार्यकर्ते विरेकर्ते पुढारी फिडारी नीट आहे का? राजकारणात आता दम राहिला नाही. आणि इथून पुढे गरीब आणि विद्वान माणूस राजकारणात उतरणार नाही. 2 माणसं राजकारणात उतरणार नाही कधी. गरीब आणि विद्वान. कारण गरीबाचं काम राहिलं नाही आणि विद्वानाला मार्केट नाही. एवढे 288 उभे राहिले निवडणुकीला. एक तरी सेवानिवृत्त न्यायाधीश उभा राहिला का? कसा आहे तो? विद्वान आहे. इथून पुढे गरीबानं राजकारणाचा विषय सुद्धा काढू नये. मरल तो. फुकणी इकली ना उशी इकली तरी काय होणार नाही. 350 लोकसंख्येच्या गावाला सरपंच व्हायला 15 लाख लागले. वांग कळानं त्याला बी काही. राष्ट्रगीत पाठ नाही. झेंड्याजवळ उभा राहिला पट्ट्या. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो? हा विनोद नाही मला. तेव्हा पोरांना सांगतो एक अंगातली ताकद जपून वापरा. आज मारामाऱ्या करायची भांडणं करायचे टपरे पेटवायचे हे दिवस आज राहिले नाही. भांडणं करू नका. सोडवायला कोणी नाही. प्रसंग आल्यावर कोणीच नाही. महिला म्हणलं तुम्ही इरी विरी तुले टाकू नये फाशी घेऊ नये हे मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. 50% आरक्षण तुम्हाला तुम्ही कधी मरू शकता. त्याच्यात काय वाद नाही. 50% जागा आहे म्हणजे 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मारायलाच पाहिजे. त्याच्यात काय वाद नाही. तुम्ही मरा पण तुमच्या बापाच्या इरीत उड्या टाका. आमच्या इरीला तशी पाणी आलंय 6 वर्षात. बावळ्याचा हा विनोद नाही. जरा अंगातली ताकद कष्ट करायला वापरले ना काय फरक पडला? मला सांगा. बोगस घालवण्यापेक्षा आता सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही फक्त एवढी लटकवा आणि आमच्या टोळीत या. बस या आमच्या टोळीत. हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ. आता हे एवढे काय सगळ्यांनी स्टार वाजवायला पाहिजे असं काय? जेवणावरून 500.
आमच्या टोळीचे मेंबर व्हा, लोकांची भोंगे बांधायचे, बोर्ड चिटकवायचं, बाद झाला आता. त्याचा वाढदिवस आपण बोर्ड ठोकायचे म्हणजे आपल्याला काम नाही का काय? त्याचा बांबू आपण ठोकून घ्यायचा का? एक, अंगातली ताकद जपून वापरा. दोन, खिशातला पैसा जपून वापरा. कशातही घालू नका. ह्या पवार कुटुंबाचा आदर्श घ्या. शेतकरी कुटुंब असून 25 वर्ष सत्ता केला. लक्ष्मीचा योग्य वापर. पैसा अन्नदानात गेला, पैसा अन्नदानात गेला, पैसा ज्ञानदानात गेला. कुठेही लक्ष्मी घालू नका. माझा टेलपणा करू नका. पैसा चंचले, हो, टिकला नाही आणि टिकणारही. कुटी आलते काही कुटी इजेल बिडे वडी देतात. 2 झटके आणि इजून ठुते. 2 झटक्याने इजून ठुते, परत पिटीत. कीर्तनात बसलेले 70% श्रीमंत माणसं आहेत, त्यांना घरी चहा नाही. फक्त माझा टेलपणा, कडक कपडे, बंगले, मोठाले, चहा नाही. सकाळीच हॉटेल पुढे गरीबाचा चहा प्याला, सुताराचा, कुंभाराचा, गावंड्याचा. बरे सुतार बितार यांना चहा पाहिजे ते म्हणजे माणूस की म्हणून नाही, यांची जिरवायला. दादा चहा घेता का? दादा नालायकच हे द्या. आणि चहा प्याताना दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरानं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला? चहा मिळालं नालाय का तुला? अशी 70% श्रीमंत लोक आहेत, सकाळी घरी यांना चहा नाही. उलट रोजानं जाणारी माणसं 10 माणसाला चहा पाहिजेत. महाराज गरीब माणसं जर कामावरून सुटले ना, चालू 2-4 जणांना वेळ चालतात. चालित नाही. हा, सकाळी 70 जणांना चहा पाहिजे. वाटत घ्या भाऊ घ्या, जाऊ द्या. हाय देव जे दे ना आपल्याला मिळालं. ही करोडपती काय नाही बसलं चहा. नागपुरीत वाचला पाहिजे थोबाड वाशी तो. चहा पेला का? JCB घेतला आपल्या पोराने. का तुला खड्डा घ्यायला घेतला का? हो, आता हे कार्यकर्ते पुढाऱ्यांना मार्केट बरं आहे, आमदारांना, खासदारांना. आता हे गाव आखरी कार्यकर्ते हिंडले, यांना घरात मार्केट नाही. हे फक्त बाहेर करत टोपे घालतात. शेतकऱ्यानं बैल बांधले ना, बैल, तर त्याची बायको तशी येत नाही, पाणी घेऊन येते. पाणी घेऊन येते. पाणी पेतानाच म्हणते चहा घेता का जेवण करता? जेवणही तयार आहे. आणि जर ते काढून सकाळचं गरम करते, नसेल आवडत तर दूध भाकर खा. मग लगेच आणू का थोड्या वेळानं आणू? किती आदर आहे. गरीबी आहे पण आदर. मग तो म्हणतो असं कर, कालवणाच्या नादी लागू नको, थोडं दूध गरम कर, सकाळी पाहू. किती हुशार माणसं. कार्यकर्त्यांच्या घरात तसं नाही. पप्या त्यांच्या बायका, हे पप्या त्याला इतर खास का बाहेरून झक मारून आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदबीत केला आणि त्याला म्हणत अंगणात झोप. आणि तो सकाळी कडक टोपे घालून गावात ग्रामपंचायती पुढे म्हणतो गावात काही गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे. आणि त्याचं पोरच ऐकत आणि त्याच्या बाईला जाऊन सांगत पप्पा म्हणत होता देवळा पुढं गावात काहीतरी विकास येऊ दे. त्याचा विकास कळत नाही मला. 6 वर्ष झालेत लग्नाला. लोकांना 3 झाले आता निघलाय. तसंच माळकऱ्यांच्या बायकोचंही, वारकऱ्यांच्या बायका तशाच. नवरा दिंडीत गेला ना, दिंडीत मग बायकोला विचारायचं दिसत नाही ते ना मोकळलं दिंडीत. काय खरंय महाराज. अंगातली ताकद जपून वापरा. पाया पडून सांगतो, खिशातला पैसा जपून वापरा. सर्व्हिसवाली मंडळी जरा महिन्याचा हिशोब ठेवत नका का वर्षाचा ठेवा. आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो जरा हिशोब लिहायला शिका. जीवनामध्ये हिशोब असं. आता हे पवार पाटलांनी एवढा सप्ताह केला ना, यांनी काला झाल्यावर सगळं लिहून ठेवलं पाहिजे. कीर्तन करायला किती गेले, मंडपला किती गेले, आचार्याला किती गेले, ही काळाची अंदाज येतो. आज आपल्याकडे हिशोबत नाही. तुम्ही माझ्याकडे जर कधी आले ना महाराज, मी उठल्याबरोबर दिवसभरात हिशोब लिहित असतो. पाहिला काल घालेली कीर्तनं, डिझेलला गेलेले पैसे, टोल नाक्याला गेलेले पैसे, बॅलन्स.
बेहिशोबी माणसाचं सध्या काम नाही. आपण शेतकरी आहे, आपल्याला हिशोब तुलाच पाहिजे. आपण जर नुसते बोगस करीत राहिलो कसं जमत. आपण 1 एकर बटाटे लावले, बैल घरचे होते तो विषय संपला. आऊतकरी घरचा होता तोही विषय संपला. पण त्याला बिया नाही, त्याला फवारणी आहे, त्याला खत आहे, त्याला मजुरी आहे, त्याच्यानंतर विक्रीला नेलाय. उरलेले पैसे किती, गेलेले पैसे किती, त्यावरून वजा शिल्लक राहिले किती. एकरी 40,000 रुपये खर्च झाला, 65,000 रुपये बटाट्याचे झाले, 15,000 रुपये उरले. अरे एकरी 15 जर उरत असतील आणि बरंचसं भांडवल जर घरचं असेल तर पुढच्या वर्षी करायला काही हरकत नाही. अरे मी 50,000 रुपये खर्च केला आणि 40च झाले, त्या वावरात पुन्हा बटाटे. हिशोब ठेवला पाहिजे. अशी बोगसगिरी नाही चालतो. आणि आज 80% लोकांचे संसार बोगस. आले पैसे गेले. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही नका घालू. आता सगळ्या माणसाकडे मोबाईल आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहेत. कशाला पत्रिका छापायची बोंबलं तिंडत. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेरा ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली ती. कशा ते पैसे घालायचे बावलाटासारखे. हो काय फटाक्यात पैसे काय. आजपासून ध्यानात ठेवायचं. पवार वस्तीवर कीर्तनाला आलेल्या लोकांनी लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करायचे. त्याच्याऐवजी गरिबाच्या 10वीच्या 2 मुलींची फी भरायची. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही. उलथू दे तिकडे. ती काय मला जग मारा ते दरिद्री ते जेवाय वाढलं का. मी भात खात नाही, तू खाऊच नको, येऊ नको. काळ पांढरं करतो तिकडे काय करतो त्या. अरे त्याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या बाईला पोटभर घालाय बिन बांधू नाही द्या. ती तव्यावर गरम करून पोरांना घालतील. तिची पोरं हसत खाशील. हा पांडुरंगाचा प्रसाद राहील. गरीबाला दिलेलं दल राहील. गरीबाला दिलेलं दान ते पोरं उड्या मारून खातील. आणि त्यांच्या गालावर जेव्हा हसू येईल तेव्हा पांडुरंगाच्या गालावर हसू येईल. आपल्या घरामध्ये बटाटे लावायला बाई आली, शेतात बिचारीला पाऊस आला, तिचं लुगडं पावसाने भिजलं. ती घरी आली, तिला आपण थंडी वाजली म्हणून चहा दिला. पण तिला जायचंय थोडं 1 किलोमीटर. आपलं कपाट उचका, वापरलेली एक साडी तिला देऊन टाका आणि तिला म्हणायचं बाई एवढी साडी बदलवून जाय. तिची थंडी जेव्हा कमी होईल आणि चहा जेव्हा पेल ती, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान ही काशी विश्वेश्वराची पूजा आहे. माऊलीची भाषा आहे, माझी नाही. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेल. याच्यात देव आहे. अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा. 2 गोठ्यातल्या गाईची सेवा करा. 3 घरातल्या आईची सेवा करा. आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एका आमदाराचं पॉवर मिलिटरीत नाही. कीर्तनकाराची नाही तर आम्ही काला घालू मिलिटरीत. आमचे माझातलेत फुकट मिळत ते सगळं. आम्हाला म्हणतात काय केलंय आमच्यासाठी. आता आम्ही केलं ते सांगायचं का. बाप म्हणलं मारली झकम्या. आता काय करेल तो. लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे झटेचे. हो एवढेचे आमचे. 70ची पल्सर आहे त्याला. 10चा मोबाईल. 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझातलं ते एवढेचे कबर बांधून 1 साईड भांगपाडी त्यांनी बघला तर गुशिडे. हँडपॅन्टला वा झाल्या आणि तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. बापाई नमुना ज्या गावात कथा ठुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. ती काय करता महाराज. स्वतःचा मोबाईल ते माझातलं. कष्ट नाही. वरून त्याला 100 रुपये पेट्रोलला बापानं दिले. मग हिनं काल द्यायची थोडीची लई. हिनं लगेच मारली झक. दिलेच हे 100 राव दे. त्याचं ऐकू नको. त्याचं बापाचं नाही त्याचं. तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे त्याला काही जमलं नाही. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तुका नाही उलातली पुढे त्याला दुसरी गेली असते. आता त्या औलादीला उत आला. मग त्याने आता वाढदिवस सुरू करायची पद्धत काढली. आता भंगरी बुंगरीनी हे वाढदिवस घरी नाही करते. बापाचे नाहीत ना. रोडला डांबरीवर केक ठेवायचा मधी. त्याच्यावर सामुदायिक मुताईचं सगळ्यांनी संगत चेन खोलायची. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो मुतन केक मिक्स करून एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू.
आणि दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. ए दत्त्या, ए भिक्या, ए वामन्या. खरंय का खोटायला वाढण्या वाढ? खरंय. माझ्यातली मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. ए खिशातला पैसा जपून वापरा. कशात पैसा घाला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करता? पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. ओढणे नावळी तो मुंडके. मग आता काय, आम्ही झक मारली गडी झालो. बावळ्याचा बाजार. अरे चोर आल्यावर कुत्र्यानं भुकावा का गाढवानं? कुत्र्यानं भुकावा. कुत्र्यानं झोपून घेतलं. गाढव कुत्र्याला म्हणलं भूक भूक भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, याचा सुकडा सापडतो. गाढव म्हणलं मी भुकन. तुम्हाला तुला किडा येतं भूक, पण आपल्याला इंटरेस्ट नाही. ते गाढव भुकलं, चोर गेले पडून, पण मालकाची झोप मोडली. असं रेटावलं गाढव धरून त्यानं. गाढव उत्ताने पडलं, कुत्रं डोकून पाहायचं मस्त चाललंय म्हणलं. मग कुत्रं त्याला म्हणलं जे आहे तुम्हाला बरगडीत नाही राहिली तर काय जे. मग त्याला कुत्र्यानं सांगितलं भाऊ ज्याचं काम त्यांनी करावं, बाकी त्यांनी का आला बरगाड्या मोडून गेला. फेटा आम्हीच बांधावा. आता आमच्याकडे अशी पद्धत आली ती संप्रदायात. ते झिटॉकीला कीर्तनं राहायची पुरींची आणि पुरीला फेटे. पुरीने फेटे बांधायचे, कमरा बांधायच्या. जेव्हा गाठ पडली आपली एक दिवस, तुम्हाला 2 महिने झाले पोर दिसली का टीव्हीला फेटेवाली? खुटाच उपटून टाकला त्यांना. ते चॅनलवालंच कचकावलं धरून. मग म्हणलं जर तुला पुरीला फेटे बांधायचे आम्हाला 6 वार दे. संप्रदायाला कलंक लागेल असं घडायलाच नको. पुरींनी कीर्तन करू नये ह्या मताचा मी नाही, पण तिनं त्या बजेटमध्ये ड्रेस ठेवा. लग्न झालं नसेल फुल ड्रेस ठेवा. लग्न झालं असेल सुंदर. आता तुम्ही जर जॅकेट घालायला लागले, फेटे बांधायला लागले, कोणत्या बजेटमधलं काम आहे? दिलं मला पुरीने 2-4 दिवस शिया, पण ते दुखणं मिटलं. शिया देऊ द्या. शिया दिल्याने फरक नाही पडत, मग फुटाच उपटून गेला. बावळ्याचा बाजार आहे. अजून आता 2-3 गोष्टी त्या करायच्या, पण बोलून नाही दाखवत तुम्हाला, आपण करून दाखवत असतो. काही करण्यात काय मजा आहे. चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यान जेवण सुरू केलं. आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेतं, भात पान फडणे. हलकट क्वालिटीचं नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय केलं, गुलाबजामूच लांबकुळा केला. टपटप खायचे लोक, केला लांबकुळा. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. मारली झप, केली एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुक्का घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि कशात ज्ञान आहे हे जर कळलं तर सुख मिळेल. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. माझ्या तोंडातलं 40 मिनिटापूर्वीचं वाक्य होतं, जगात सुख आहे, प्रयत्नही आहे, पण ज्याच्या सुख आहे ते आपल्याकडे नाही, आणि त्याचं नाव ज्ञान आहे. आता ते ज्ञान जर तुम्हाला आणायचं असेल तर पाया कोणती व्यक्ती मोठी व्हायला त्याला 3 गोष्टी लागतात. प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. पवार परिवाराचा 25 वर्ष सप्ताह सफल झाला याचं कारण त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे, प्रयत्न चांगले आहेत, आणि आईचा आणि वडिलांचा आशीर्वाद आहे. एवढं आईचं वय झालंय, पण काम कसं आहे अजून? खडक आहे का नाही? वा, ही जुनं खालेली माणसं, जुनं खालेली काम आहे. 25% महिला मंडळ गिरणीतल्या पिठाची भाकरी सुद्धा खात नव्हत्या. पटकन मूठ भर बाजरी घ्यायची जात्यावर. यांना पाहा, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार यायचा. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन तूही उलथान काय करतो? अरे जुनं ते सोनं 70-70चे म्हातारे 25-25 म्हशी वळायची. पूर्वी तुमच्या भागातली लोक म्हशी आकड्यावर नव्हती मुजीत, खंडी
पुरीचं लग्न जमलं का म्हाताऱ्या लोक म्हणा जेव्हा पोरगी लग्नाला आली म्हातारा म्हणतो येऊ द्या 3 म्हशी गाभण आहेत. शनिवारी चाकांना 3 इकल्या तर टोले जंग लगीन. दुसरी लग्नाला आली तर 6 गाभण आहेत. 12 तास भाताची लागवड करायची. भाताला इरलं घ्यायचं डोक्यावर. इरल्याच्या आतमध्ये घोंगडी. तर इरल्यातून पाणी घोंगडीत आणि घोंगडीतून पाणी डोक्यात जात होतं. भाताची लागवड करून पाय सडत होते. गुंठा इकला नाही. रुपया कर्जही नाही. 2 पोरांचे लग्नही केले 3 पोरांच्या शाळाही केल्या. म्हातारा ठणठणीत. आपल्याला एकच पोरगी तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. मग ती परीक्षेला गेली आधीच नाही तर लग्न करतं का? आपल्याकडे भूत आलाय पैशाला. आता लग्नात एक फाजील पद्धत आणली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय. आता तो नवरदेव भाडा आहे. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झालाय. त्याच्या मागे अर्ध्या सप्तीसाठी लटकेल ती कार्टी. आणि त्या नवरीच्या मागं मेकअप केलेल्या पुरी. कलवरीची मेकअप नवरीपेक्षा नाही. ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनं 4 गोष्टी करावं लागत्या. पहिलं फेसिंग करावं लागतं. नंतर मिक्सिंग करावं लागतं. नंतर सिरेमिक्स करावं लागतं. आणि मग हेअर सेटिंग करावं लागतं. असे 4 पायऱ्या आहेत त्याला. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वाटणे. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. सिरेमिक्स म्हणजे ओके करणे. आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअरस्टाईल मध्ये असं असतं पोरीनं पूर्ण केस मोकळे करून घ्यायचे. त्याला कलर देऊन घ्यायचा. इथं मध्ये एक फोका करायचा. इकडे एक खड्डा करायचा. इकडे एक खड्डा करायचा आणि इकडे एक खड्डा करायचा. म्हणजे इकडे लसणाचा वाफा. इकडे कांद्याचा वाफा. मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे. ही बाजू फक्त मुडपून घ्यायची आणि एक बट डोळ्यावर आली पाहिजे. याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगा असा आहे. एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरी ना असं केलं नवरदेव गोड्यावरून पडलं पाहता का नाही. पुढे नवरदेव गोड्यानं तुम्हाला गेलं बंबाला सगळं. हा ज्ञान मिळेल पण ते ज्ञान प्रारब्ध प्रयत्नाशिवाय नाही. ज्ञान मिळेल इथे तुम्ही काय काळजी करायची नाही. पण ते ज्ञान तुम्हाला संतांशिवाय नाही. आणि संत नुसते बोलत नाहीत करून दाखवतात. कसं करतात. लहान मुलाला जर एकाचा काढता येत नसेल तर गुरुजी त्याचा हात धरून त्याच्या बोटावरून फिरवतात. तसे संत साधकाला चांगल्या मार्गाकडे नेण्यासाठी कसं नेतात.